सर्वांना जय भीम। आज जर आपण बघितलं तर नुकतंच जे पार्थ पवार आहेत तर जे अजित पवार यांचे चिरंजीव आहेत आणि हे जे पवार कुटुंब आहे जसं की शरद पवार असतील किंवा अजित पवार असतील किंवा सुप्रिया सुळेताई असतील किंवा नुकतेच जे यंग म्हणून राजकारणामध्ये ओळखलं जातं ते पार्थ पवार यांनी पुण्यामध्ये जे कोरेगाव पार्क आहे या ठिकाणी महारवतनाची जी जमीन आहे ती जवळजवळ 1800 कोटी रुपयाची जी जमीन आहे ती केवळ 300 कोटीमध्ये कशी खरेदी केली आहे किंवा 500 रुपयाच्या बॉन्डमध्ये ही जी महारवतनाची जमीन आहे ते आपल्या नावावरती केलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या गोष्टीची फार मोठी चर्चा होताना आपल्याला दिसते आणि म्हणून हे जे पवार कुटुंब आहे ते आपण जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढोंगी पुरोगामित्वाचा कसा प्रचार आणि प्रसार करून अशा प्रकारच्या संकल्पनेच्या माध्यमातून महाराष्ट्राला लुटण्याचं काम केलेलं आहे किंवा करत आहे किंवा त्यांच्या कित्येक घडामोडीमध्ये देखील आपण बघितलं तर अशा प्रकारच्या ज्या संकल्पना आहेत त्या आपल्या समोर आलेल्या आहे आणि म्हणून ते जे पार्थ पवार आहेत त्यांची एक कंपनी आहे या कंपनीने जवळजवळ महारवतनाची जसं आपण बघितलं तर बाबासाहेबांनी देखील शूद्रपूर्वी कोण होते या पुस्तकामध्ये या महार समाजाची जी संकल्पना आहे किंवा हे जे महार आहेत ते कसे शूरवीर होते। जसं आपण प्राचीन काळामध्ये जर गेलो म्हणजे ब्रिटिश काळामध्ये जरी आपण गेलो तरी त्या ब्रिटिश काळामध्ये आपण जर बघितलं तर जे लोक अशा प्रकारचे ब्रिटिश राज्यामध्ये अशा प्रकारे सेवा देत होते किंवा ब्रिटिश राज्यामध्ये गव्हर्नमेंटच्या माध्यमातून सरकारला मदत करत होते आणि त्यांचं जे आपण जर बघितलं तर या जे पवार परिवार आहे यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे जी संपत्ती आहे ती कशी मिळवलेली आहे हे आपण बघितलेलं आहे आणि म्हणून बाबासाहेब एका पुस्तकामध्ये 1928 साली असं म्हणतात की महार समाज जो आहे तो प्रचंड शक्तिशाली होता। आपण जर प्राचीन राजवाडव्यांमध्ये बघितलं किंवा भारत स्वतंत्र व्हायच्या आधी जर बघितलं तर त्यांची जी कर्तबगारी आहे त्यांचं जे शारीरिक जे बल आहे किंवा त्यांची जी मानसिकता आहे याचं जे महत्त्वाचं स्थान किंवा त्यांच्यामध्ये असणारी जी शक्ती आहे ती या ब्रिटिशांनी ओळखलेली होती आणि म्हणून त्यांच्या माध्यमातून ते सैन्यामध्ये किंवा आर्मीमध्ये किंवा मोठ्या मोठ्या पदांमध्ये या समाजाचा कशा प्रकारे उपयोग करून घेत होते आणि त्यांना त्यांच्या इनामदारीचं किंवा त्यांच्या कर्तबगारीचं एक स्वरूप म्हणून त्यांना ज्या सरकारी जमिनी आहेत त्या वतन पद्धतीमध्ये त्यांना देत होते आणि त्या सरकारी वतनदारीवर दिलेल्या ज्या जमिनी आहेत त्यांच्या माध्यमातून हे जे लोक आहे ज्याला आपण 12 बलुतेदार म्हणतो। बलुतेदार याचा अर्थ म्हणजे असा आहे की अशा प्रकारच्या ब्रिटिश काळामध्ये अशा प्रकारच्या ब्रिटिश राज्यामध्ये जे लोक सरकारला योग्य प्रकारे मदत करत होते या लोकांचा एक समूह त्याला आपण बलुतेदार असं म्हणत असतो आणि म्हणून या बलुतेदारीचा जर का आपण अभ्यास केला तर यामध्ये जे पूर्वीचे किंवा पूर्वाश्रमीचे जे मातंग आहेत महार आहेत चांभार आहेत ढोंग आहेत मातंग आहेत हे जे लोक आहेत ते या बलुतेदारीमध्ये त्यांचा समावेश आहे आणि आपण जर का गावाकडे जरी आज जरी गेलो तरी पण कुणबी वतन किंवा जोशी वतन किंवा महार वतन अशा प्रकारच्या ज्या संकल्पना आहेत जमिनीच्या त्या आपण ऐकत असतो आणि म्हणून या वतनदारीवरती दिलेल्या ज्या जमिनी आहेत त्याचा मिनिंग असा आहे की त्या परिवारामध्ये त्या ज्या आहेत त्या ज्या जमिनी आहेत त्याचा शेतीसाठी उपयोग करून त्या त्यांच्याच पुढे वंशावळीमध्ये त्या जमिनी आहेत त्या यूज करायच्या आहे आणि जसं आपण बघतो की महाराष्ट्र निर्मितीनंतर किंवा स्वातंत्र्यानंतर ज्यावेळी सरकारी योजनांमध्ये किंवा कायद्यांमध्ये जसे बदल झाले तसे शर्ती आणि अटींच्या माध्यमातून या ज्या जमिनी आहेत त्या त्यांना राबवायला दिल्या। बऱ्याच ठिकाणी आपण जर बघितलं तर असेच जसं हे पार्थ पवार आहेत त्यांच्या या राजकारणी लोकांनी ज्या आहेत त्या जमिनी ज्या आहेत त्या हडप केलेल्या आहे गडप केलेल्या आहे आणि या समाजाला दिलेली जी त्यांची वतनदारी आहे ती कशी मोडकळीस आणलेली आहे याचं उदाहरण आपण बऱ्याच ठिकाणी ऐकत असतो आणि म्हणून ही जी वतनदारीची ट्रान्सफर जी जमीन आहे ती ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया आहे ती कलेक्टरांच्या माध्यमातून किंवा असं म्हटलं जातं की कलेक्टरचा जर का अंगठा नसेल तर ती जी जमीन आहे ती ट्रान्सफर होत नाही किंवा ती जी जमीन आहे ती दुसऱ्यांच्या नावावर देखील होत नाही आणि म्हणून 32 ब चा जो सातबारा आहे तो या जमिनींसाठी
महत्त्वाची भूमिका बजावताना आपल्याला दिसत असतो। आणि म्हणून या ठिकाणी आपण बघितलं तर या वतनांच्या माध्यमातून या ब्रिटिश सरकारने जे आहे ते या लोकांना अन्नधान्य देखील दिलं होतं किंवा फार मोठा मानपान दिला होता। आणि त्यानंतरचा जो तिसरा भाग आहे तो जमीन। आणि म्हणून या 3 माध्यमातून जी वतनदारी ग्रामीण भागामध्ये चालायची तिला अनन्यसाधारण महत्त्व आज देखील आहे। आणि म्हणून ब्रिटिश खात्यामध्ये जे पोलीस खाते आहे किंवा ज्याला आपण असं म्हणतो की अलेक्झांडर रॉबर्टन म्हणून आहे, त्यांचं एक बुक आहे महार वॉल्क म्हणून नावाचं जे बुक आहे, त्यामध्ये देखील त्यांनी हे जे महार लोक आहेत त्यांचा जो विश्वास आहे, त्यांच्यावरती असणारा विश्वास, त्यांची कर्तबगारी, त्यांच्यामध्ये असणारी इमानदारी किंवा अतिशय प्रामाणिक लोक याचं फार मोठं विश्लेषण या अलेक्झांडर रॉबर्टन यांना आपल्या त्या पुस्तकामध्ये देखील केलेलं आहे। आणि म्हणून या लोकांचा जो प्रामाणिकपणा आहे तो पूर्वीच्या या देशपांडे असतील किंवा कुलकर्णी असतील या लोकांच्या माध्यमातून ही जी प्रामाणिकपणाची ही जी भावना आहे ती ब्रिटिश राज्यामध्ये आपल्याला दिसून येते। आणि आपण जर बघितलं तर ही बऱ्याच ठिकाणी या लोकांना ओळखण्यासाठी पायामध्ये एक काळ्या प्रकारचा धागा दिलेला आहे किंवा त्यांची जी वस्ती आहे ती पार कोसाबाहेर, म्हणजे गाव एका बाजूला आणि या लोकांची जी वस्ती आहे ती एका बाजूला, किंवा बऱ्याच ठिकाणी आपण जर बघितलं तर या लोकांना ओळखण्यासाठी त्यांच्या गळ्यामध्ये जे आहे ते लोखंडाचे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने किंवा अशा प्रकारच्या धातूंचे दागिने की जेणेकरून त्यांना ओळखता यावं, अशा प्रकारची एक मानसिक स्थिती ज्यावेळी निर्माण झाली त्यावेळी या लोकांना हीन समजलं गेलं। आणि बाबासाहेब शूद्रपूर्वी कोण होते या पुस्तकामध्ये देखील या ज्या लोकांचं आहे ते वेगळेपण त्या ठिकाणी सादर करतात। बाबासाहेब सांगतात की ही जी जमात आहे, ही जी बाला बलुतेतरांची जी जमात आहे, जी महारांची जी जमात आहे ते अतिशय वैभवशाली किंवा कष्ट करणारी किंवा प्रामाणिक किंवा यांच्यामध्ये प्रचंड मोठं काम करण्याचं जे वैभव आहे ते देखील बाबासाहेबांनी या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हा आम्हापर्यंत मांडलेलं आहे। आणि म्हणून जो पूर्वीचा मातंग समाज होता तो केरसुणींच्या माध्यमातून अशा प्रकारे त्यांचा उदरनिर्वाह करत होता किंवा चांभार समाज जो आहे तो चप्पल वगैरे शिवून अशा प्रकारे त्यांचा उदरनिर्वाह करत होता। पण ही जी महार लोक आहेत त्यांचा जर का अभ्यास केला तर हे टाकाऊ समजले गेलेले होते। त्यांना राहण्यासाठी गावच्या बाहेर किंवा पानवट्यापासून दूर अशा प्रकारे किंवा त्यांच्यावरती जवळजवळ बहिष्कार किंवा अत्याचार अशा प्रकारच्या ज्या संकल्पना पुढे आला आणि मग त्या बाबासाहेबांनी निश्चित करून त्याच्यावरती पुस्तकं लिहून या समाजाचं जे खरं वैभव आहे ते शोधण्याचं काम केलेलं आहे। आणि म्हणून या समाजामध्ये बाबासाहेबांनी आत्मविश्वास भरला, या समाजामध्ये शिक्षणाचं जे महत्त्व आहे ते बाबासाहेबांनी भरलं। आणि ज्यावेळी बाबासाहेबांनी दीक्षा घेतली, बाबासाहेबांच्या सोबत ज्या ज्या लोकांनी अशा प्रकारे दीक्षा घेतली त्यांनी आपलं जे जीवन आहे ते बदलून टाकलेलं आहे। आणि म्हणून हा जो महार असणारा समाज आज आपण जर बघितला तर बाबासाहेबांचं ऐकून फार मोठमोठ्या हुद्द्यावरती आपल्याला आज देखील काम करताना दिसतो। आणि म्हणून हा अतिशय सामर्थ्यशाली, कर्तबगारी किंवा प्रामाणिक किंवा जबरदस्त असा मेहनती प्रवास जो आहे ते या लोकांचा होता। आणि याच प्रवासाचा संपूर्ण अभ्यास ब्रिटिश काळामध्ये केल्यानंतर त्या ब्रिटिश राजांनी किंवा त्या ब्रिटिश काळामध्ये यांना अशा प्रकारे वतनं दिली गेली किंवा अशा प्रकारे यांचं जे सामर्थ्य आहे ते समाजाच्या पुढं आलं आणि तशा प्रकारे कायदे करून या लोकांचा जो हा विचार आहे तो जिवंत ठेवण्याचं काम झालेलं आहे। आणि म्हणून अशा प्रकारचे जे राजकारणी लोक आहेत ते या लोकांचा गैरफायदा घेतात आणि अशा प्रकारच्या ज्या जमिनी आहेत त्या हडप करून फार मोठं दडपण आणण्याचं काम करत असतात। आणि म्हणून आपण जर बघितलं जे अजित पवार आहेत त्यांनी 70,000 कोटींचा जो सिंचन घोटाळा आहे त्यामध्ये देखील त्यांचं नाव जे आहे ते पहिल्या यादीमध्ये होतं। त्यानंतर जर आपण बघितलं त्या सुप्रियासाई सुळे ज्या आहेत त्यांनी असं शेतकऱ्यांची थट्टा करताना असं म्हटलेलं आहे की त्यांनी 1 एकरमध्ये 3 कोटी रुपयांची वांग्याची उत्पादकता निर्माण केलेली आहे। म्हणजे 1 एकरमध्ये जर का 3 कोटीचं उत्पन्न तुम्हाला येत असेल तर तशा प्रकारची तंत्रज्ञान तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, ना की अशा प्रकारची वाक्य निर्माण करून तुम्ही शेतकऱ्यांची अवहेलना केली पाहिजे किंवा शेतकऱ्यांचा अपमान केला पाहिजे। आणि जवळच आत्ता जे यंग आहेत त्यांच्या या परिवारामध्ये ते जे पार्थ पवार आहेत त्यांनी जवळजवळ 1800 कोटींची जमीन केवळ 300 कोटींमध्ये खरेदी केली आणि या समाजाला दिलेलं जे वतन आहे किंवा या समाजाची केलेली जी घोडचूक आहे किंवा समाजाबद्दल केलेला जो हा चुकीचा परिणाम आहे तो आपणाला लोकांसमोर पुढे येताना दिसतो। आणि म्हणून आपण जर बघितलं तर आज देखील गावगाड्यामध्ये ज्यावेळेला अशा प्रकारच्या लोक ज्यावेळी पूजा करतात किंवा अशा प्रकारचे
छोटे छोटे उपक्रम बोलतात त्यावेळी देखील त्यांच्या मनातून किंवा त्यांच्या तोंडातून आपण काही शब्द ऐकतो, जसं की हो महाराजा. आणि म्हणून त्या शब्दांच्या माध्यमातून त्यांना असं म्हणायचे की जे हे महार लोक होते, हे जे बलुतेदार होते, ते सर्व शक्तिशाली होते. आणि म्हणून त्यांच्या तोंडातून आपण नेहमी हे जे वाक्य आहे ते ऐकत असतो. त्यानंतर आपण बघितलं भीमा कोरेगाव आहे, त्या ठिकाणी देखील या महार समाजाने आहे ती एका ब्रिटिश युद्धाच्या माध्यमातून कशा प्रकारे विजय प्राप्त केलेला आहे. आणि म्हणून 500 शूरवीरांनी जिंकलेले जे युद्ध आहे त्या युद्धाच्या माध्यमातून निर्माण झालेली जी मानसिकता आहे, त्याच्यावरती केलेलं जे विजय आहे तो देखील आपणाला एक गर्वाचा इतिहास म्हणून पुढे येतो. आणि म्हणून बाबासाहेब देखील शूद्रपूर्वी कोण होते या पुस्तकामध्ये देखील या महारांचा जो इतिहास आहे तो आपणापर्यंत पोचवायचं काम करत असतात. आणि म्हणून आज या ठिकाणी अशा प्रकारे लुबाडलेली जी जमीन आहे ही जी महार वतनाची जी जमीन आहे ते एक म्हणजे निषेधार्थ अशी गोष्ट या पवार कुटुंबामध्ये आपणाला दिसून येते. आणि म्हणून अशा प्रकारचे जे राजकारणी आहेत त्यांना आपण खाली खेचलं पाहिजे. अशा प्रकारचे जे फुग्यासारखा पुरोगामित्वाचा जे विचार आपल्या आत्मसात करतात आणि लोकांची लुबाडणूक करतात, अशा प्रकारच्या लोकांना आपण लांब ठेवलं पाहिजे. आणि खऱ्या प्रकारचा जो फुले शाहू आंबेडकरी विचार आहे या विचाराला आपण हातभार लावला पाहिजे. आणि या भोंदू पुरोगामित्वाचा जो पुरखा आहे तो संपूर्ण महाराष्ट्राभर फाडून फेकून दिला पाहिजे. अशा प्रकारची मंगल कामना या ठिकाणी तुमच्या समोर व्यक्त करतो आणि या गोष्टीचा पुन्हा एकदा निषेध करतो. आणि महार वतन आणि ही जी जमीन आहे याचा जो अर्थ आहे तो आपण वेगवेगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून समजून घ्याल. आणि या समाजाचं जे समाजाचे असणारी जी प्रामाणिकपणा आहे, जी इमानदारी आहे, जी कर्तबदारी आहे ती शिवराज्यामध्ये देखील अशा प्रकारच्या लोकांच्या वापरातून कशा प्रकारे मोठी स्मारकं, कशा प्रकारे मोठे गड निर्माण करण्यासाठी या लोकांचं महत्त्व आहे हे समजून घ्याल. आणि महाराष्ट्रामध्ये हा जो महार वतन कायदा जो आहे तो अभ्यासाच्या माध्यमातून, कायद्यांच्या माध्यमातून तुम्ही समजून घ्याल. या ज्या जमिनी आहेत त्या जरी कोणी कसत नसेल तर त्या ठिकाणी शैक्षणिक मोठे उद्योग, शिक्षणाचे मोठे उद्योग, प्रकल्प किंवा धार्मिक प्रकल्प किंवा ज्यामधून आयुष्यात मुलं घडली जातील अशा प्रकारचे जे मोठ्या प्रकारचे जे प्रोजेक्ट ते गव्हर्नमेंटच्या माध्यमातून जर का पूर्ण झाले तर या जमिनींना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. अशा प्रकारची मंगलकामना या ठिकाणी व्यक्त करतो आणि या व्हिडिओमधून तुम्हा सर्वांची रजा घेतो. तुम्हा सर्वांना जय भीम करतो आणि रजा घेतो.